वोट चोरीचे आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय। वोट चोरी म्हणतात त्यांचं डोकं चोरी झालंय। महाराष्ट्रात झालं तेच आता बिहारमध्ये होणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। वोट चोरीवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपलेली आहे। राहुल गांधींनी मतचोरीचा बुरखा फाडलाय। लोकांमध्ये प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर ते जिंकू शकत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर बहिणींच्या मताला चोरी म्हणणारेच मोठे चोर आहेत असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। 5 वर्षात एकही योजना बंद होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। मुंबईतील भाजपच्या राखी प्रदान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पिंपरीत अजित पवारांचा कार्यक्रम सुरू असताना जोरात स्पार्क झालं आणि बत्ती गुल झाला। यावेळेस एकच गोंधळ उडाला। अशा प्रकारची मनापासून धारणा असती आणि ते त्याच्यामध्ये जळगावच्या शिवराम पाटलांनी थेट राळेगण सिद्धीला जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली। राहुल गांधींनी उचललेल्या मतचोरीच्या मुद्द्याची माहिती त्यांनी अण्णांना दिली। वोट चोरी या विषयावर अण्णांनी पुन्हा एकदा जागं व्हावं। मतचोरीचा मुद्दा थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजतोय असं देखील यावेळेस त्यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिलंय। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर उद्धव ठाकरेंनी सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केलेला आहे। पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला परवानगी का? आता तुमचा गरम सिंधूर कुठे गेला असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे। पाकिस्तान आणि भारतातल्या क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली। भारत पाकिस्तान हे सामने खेळवण्याचा हा कोणता राष्ट्रवाद आहे असा सवाल करत याला तर मी देशद्रोह म्हणतो अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। सरकारलाच वाटतंय मराठे मुंबईत आले पाहिजे, त्यांना दंगल धिंगाणा घडवून आणायचा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केलाय। कोणाचाही बाप आडवा येऊ द्या, आम्ही मुंबईत जाणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। मुंबईत शांततेत येणार आणि आरक्षण घेणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। बीडच्या मांजरसुंबा परिसरामध्ये जरांगेंनी उद्या अंतिम सभा बोलावलेली आहे आणि या बैठकीतून राज्य सरकारला अंतिम इशारा दिला जाणार आहे। तर मोठ्या भावाला ओबीसी समाजानं साथ द्यावी, त्याची उतराई मराठा समाज करेल असं भावनिक आवाहन यावेळेस मराठा समाजाने केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। या आंदोलनासाठी यंदा मराठा बांधव 1.5 दिवसांचाच गणपती बाप्पा बसवणार आहेत। गणपती विसर्जन करून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईवर धडकतील। मनोज जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनासाठी जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून आढावा बैठक घेतली गेली आहे आणि यावेळेस आंदोलकांनी बैठकीत मुंबईला जाण्याचा निर्धार व्यक्त केला। यासाठी प्रत्येक गाव पातळीवर एक घर एक गाडी मुंबई आंदोलनासाठी असं नियोजन तयार करण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन पार्टीच्या सचिन खरातांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली। जरांगेंना मुंबईमध्ये येण्यासाठी सरकारनं अडवू नये, त्यांच्या केसाला धक्का लागला तर आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही असा इशाराच खरात यांनी सरकारला दिला आहे। बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत ओबीसी समाज बांधवांची बैठक पार पडली। जरांगेंना एकेका आमदारानं 10 लाखांचं पॅकेज दिल्याचा आरोप हाकेंनी केला। मुंबई तुमच्या बापाची जहागीर आहे का असा सवाल यावेळेस हाकेंनी विचारला आहे। पुणे महापालिका प्रभाग रचनेवर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी आक्षेप घेतलेला आहे। ही प्रभाग रचना म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे असं त्यांनी म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या समान मतदार या अटीची उघडपणे पायमल्ली झाली आहे असा आरोपही यावेळेस कुंभार यांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे। प्रभाग रचनेचा आराखडा महापालिकेच्या बाहेर लावण्यात आला आणि त्यावर येत्या 4 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना सूचना आणि हरकती घेता येणार आहेत। नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे।
प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्यामुळे 2017च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना जैसे थे राहिली आहे. मनसे नेते अमित ठाकरेंनी मंत्री आशिष शेलारांची आज भेट घेतली. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील सर्वच बोर्डाच्या शाळा आणि महाविद्यालयातील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. मिठी नदीवरून आशिष शेलारांनी राज ठाकरेंना टोला हाणलाय. मी फोटो सेशनसाठी गेलेलो नव्हतो. नदी नाले सफाईच्या वेळी तुम्ही मुंबईत होतात का? मग तुमचे कुठले फोटो व्हायरल होतील असं शेलार यांनी म्हटलं आहे. अमित ठाकरेंचा आदर्श अन्य लोकांनी देखील घेणं गरजेचं आहे असा टोला नाव न घेता उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना लगावला. महापालिकेमध्ये काही शंका असेल तर एकनाथ शिंदेंची देखील भेट घेणं गरजेचं आहे असं देखील ते पुढे म्हणाले. शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या मुंबईत सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली आहे. मराठी नाट्य परिषदेसंदर्भात ही भेट होती. या भेटीमागे कोणतंही राजकारण नव्हतं असं उदय सामंतांनी म्हटलं आहे. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसनं तीव्र विरोध केला आहे. खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. शाळेमध्ये पालक शिक्षक बैठकीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा येणार असल्याची शक्यता आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावात बैलपोळा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बैलांसमोर नर्तिकांचा नाच सुरू होता. नर्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून नाचल्या. छतावर नाचत असतानाचा हा प्रकार कोणीतरी मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. लातूर तालुक्यातील मुरडकुला गावचे शेतकरी रत्नाप्पा बिडवे यांनी बैलांसमोर नृत्यांगना नाचवल्या आहेत. यावेळेस गावकरी देखील मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.